जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर दर्शन घ्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची. तर अजून देवपूजा काही झालेली नाही आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते आज आपण काय करत आहोत, दिवसभरात स्पेशल काय काय आहे. तर फ्रेंड्स, इकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा अंदाज वर्तवलेला आहे. कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे पाऊस मुसळधार पडणार आहे. याचा अर्थ पाऊसच नाही पडणार आहे आज दिवसभरात, का तर हवामान खात्याच्या विरुद्ध होतं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता पीस लिलीने पुन्हा एकदा तिचं मुंडकं वरती काढलेलं आहे. तिला पाणी कमी पडलं होतं. आउटडोर प्लांट्स असतात ना, किती सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स. आउटडोर जे प्लांट्स असतात ना त्यांना ना पाणी खूप कमी द्यायचं असतं, म्हणजे आठवड्यातून एकदाच पाणी द्यायचं असतं. परंतु मी 15 दिवस तिला पाणीच नाही दिलं, त्याच्यामुळे मग तिला मान टाकली होती. आता पुढे जाऊन तिनं वर केलेली आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर चला आज आपण काय काय स्पेशल करत आहोत आपल्या व्हिडिओमध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता काय होतं ना, माझा बॅक कॅमेरा असतो म्हणून तुम्हाला मी अशी सहसा दिसत नाही. तर मग व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी हे करते की हाय हॅलो हाव आर यू. मी आहे प्रियंका आणि हे आपलं यूट्यूब चॅनल आहे प्रियंका दिघे. आणि अन्वी गेलेली आहे स्कूलला, ते आल्यानंतर मी तुमच्यासोबत दाखवते. सुमित दिघे यांची मीटिंग चालू आहे आणि मी आता नाश्त्याची तयारी करत आहे आणि त्याचसोबत डब्याची तयारी करत आहे. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते. तर फ्रेंड्स, हा सगळा पसारा तुम्हाला दिसत असेल किचन ओट्यावरती, का तर मॉर्निंगची वेळ आहे आणि सगळं काही चालू आहे. तर इथे मी असं याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, हे पसरल्यामुळे जास्त दिसत आहे. आणि मी यूज करते मोहरीचं तेल. बरेचशा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना ना मोहरीचं तेल हे कडू लागतं, परंतु ॲक्च्युली मोहरीचं तेल आहे ना आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याने आपल्या पोटाचे ज्या पचनक्रिया वगैरे असतात ना ते चांगल्या राहतात. तर कोल्ड प्रोसेस मस्टर्ड ऑइल किंवा सिसमेन ऑइल हे शरीरासाठी नेहमी चांगलं असतं. आणि इकडे आपली ॲज युजल इडली तयार आहे. अन्वीला मी टिफिनला आप्पे दिलेत, का तर मग तिला इडली फक्त सांबारसोबतच आवडते, म्हणून मग तिला मी इडली दुपारी आल्यावरती खाईल ती, म्हणून मग तिच्यासाठी ठेवेल मी. आता इथे आमच्या नाश्त्यासाठी इडली रेडी होत आहे. मी तुम्हाला थोडीशी उघडून दाखवते. पाहू शकता अशी इडली. तर आपली इडली अशी रेडी होत आहे. आणि इकडे आहे सांबर. तर सांबर झालेलं आहे. आणि अन्वीला आहे ना ही शिळी चपाती पहा कालची. तर इथे चटणी अन्वीला दिली ती, तर इथे चटणी आहे. सकाळी आप्प्यांसोबत आप्पे आणि चटणी दिलेली आहे तिला टिफिनला. आजकाल आपल्या शॉर्ट्समध्ये मी अन्वीस टिफिन ब्लॉग नाही टाकत आहे, का तर ना सकाळी खूप घाई होते आणि खूप झोप लागलेली असते आणि सकाळी उठून फटाफट टिफिन बनवायचा, म्हणून एवढं इडलीचं बॅटर आहे आपलं शिल्लक. तर मी जी रवा इडली टाकली होती ना, उडीद डाळ रवा इडली पोहे, हे एक दिवस आधी भिजवून त्याला मस्तपैकी रात्री ग्राइंड करून मीठ टाकून ठेवलं होतं. आणि जर तुमच्याकडे थंड हवामान असेल घरामध्ये तर एखादं ब्लँकेट किंवा काही पण गरम उबदार त्याला झाकून ठेवलं त्या पिठात, तर तुमचं पीठ अगदी छान हे होतं, फर्मेट होतं. आपण करत आहोत वालाची शेंग. आणि मी कुठे होते बरं, माझ्या फोनचा स्पेस संपला होता म्हणून मी ना थोड्या वेळ ते डिलीट वगैरे करण्याच्या नादामध्ये होते, तो पण गॅस वगैरे हे केला. तर आज आपण टिफिनला करत आहोत घेवडा. तर फ्रेंड्स, आपल्या ना लॉंग व्हिडिओमध्ये रोज एक मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आज आपण भाजी करत आहोत घेवडा. तर याच्यामध्ये ना कांदा टाकत नाही, तर मी हे तेल टाकलं होतं, जिरी मोहरी लसूण, ठेचलेला लसूण टाकला होता, म्हणजे लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो टाकते. कांदा मी टाकत नाही, परंतु माझ्याकडे होता बारका कांदा, मग तो ठेवण्यापेक्षा म्हटलं चला टाकून देऊयात, म्हणून मी त्यातमध्ये कांदा टाकलेला आहे. आणि हिरव्या मिरचीची होते छान घेवड्याची शेंग, परंतु इथे मी टोमॅटो टाकून आपल्या काळ्या तिखटाची रेग्युलर जे आपलं तिखट असतं ना त्याची बनवते. तर हे पाहू शकता तुम्ही तरी आहे. हे पहा.
तर फ्रेंड्स मी ना थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करते की याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे. आवाज येत नसेल तुम्हाला याचा भाजीमुळं. तर याच्यामध्ये मी टाकलेला आहे आपला घरगुती काळा मसाला. पहिल्यांदा टाकलेला आहे तेलामध्ये जिरी, मोहरी, लसूण, टोमॅटो, कांदा बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे वालाची शेंग. मग ती छान तेलात परतून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काळं तिखट, लाल तिखट, हळद आणि शेंगादाण्याचा कूट आणि मीठ. आणि अशा प्रकारे टाकून ही अशी हलवलेली आहे भाजी मी आता. आणि वरतून नंतर तुम्ही चिरून कोथिंबीर टाकू शकता, अगर नाही टाकू शकता. आता याच्यामध्ये मी ना थोडंसं आहे ना, आता हे खाली लागेल भाजी म्हणून याच्यामध्ये आता मी किंचितच आहे ना पाणी पण टाकणार आहे, जेणेकरून त्याच्यावरती शिजेल. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं असं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. नाही तर ही अंगाच्या पाण्यावरच शिजते, परंतु त्याला पाणी नाही सुटलेलं जास्त म्हणून मी असं थोडंसं पाणी टाकत आहे. आता याला छान अशी शिजू द्यायची, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अशी मोकळी छान अशी सुंदर अशी आपली भाजी तयार. आता मी तुम्हाला वाटत असेल मी खूप जास्त हलवते, कंटिन्यू भाजी हलवते. होतं काय माहिती का, हे भांडे आहेत ना खालचे असे पातळ असतात, ते खाली लागू नये त्याच्यामुळे मी याला कंटिन्यू हलवत असते. तर चला आता याच्यावर झाकण ठेवूयात, मग झाल्यावरती तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपल्याकडे सांबर. आणि हो, आज ना सांबरला आहे ना काहीच नव्हतं माझ्याकडे. आता हा मावशी पोळ्या करून गेलेल्या आहेत ना, तवा मी असा नाही झाकणार, हा असा झाकते उपटा, जेणेकरून ते छान वाफ बाहेर नाही जाणार आणि छान मस्तपैकी होईल. आणि इथे मी सांबरमध्ये आज माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त वांग होतं. नाही तर इतर वेळेस मी गाजर टाकते, मुळा टाकते, शेवग्याची शेंग टाकते, लाल भोपळा किंवा हिरवा भोपळा टाकते आणि बस मी एवढंच टाकते असेल तर. म्हणजे जर नसेल तर मग काय, आज मी वांग टाकलेलं आहे फक्त आणि त्याचीच करत आहे आता. तर आता चला मी बनवते, त्याचं सांबर बनवून घेते फटाफट. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. तर आता मी अशा प्रकारे सांबर तयार करून घेतलेला आहे. सांबर मसाला वगैरे सगळं काही टाकून, गूळ आणि आमसूल टाकलेला आहे, म्हणजे कोकम. कोणी कोणी चिंच पण टाकतं, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे मी टाकलेला आहे. इथे आपली इडली आता रेडी झालेली आहे काढून घ्यायला. आणि इथं अशी आपली घेवड्याची शेंगही रेडी झालेली आहे, पाहू शकता, खाली लागलेली नाही. बारीक गॅसवर अतिशय सुंदर अशी शिजून आपली तयार झालेली आहे मस्तपैकी घेवड्याची शेंग. तर हे पहा, म्हणून सारखं हलवत राहायचं असं, जेणेकरून खाली लागू नये म्हणून. तर चला आता ह्याला झाकून ठेवून काढून ठेवूयात किंवा झाकून ठेवूयात. आणि रेडी झालेला आहे आपला स्वयंपाक सगळा. आता इडली काढायची आणि मस्तपैकी खायची. आणि चटणी वगैरे आता हे सगळं मी टेबलवरती ठेवते आणि मग किचन धुते, जेणेकरून आपलं हे किचन आवरेल. आणि भांडे आज फार नाही आहे, त्याच्यामुळे आज काही घासायची गरज नाही आहे, तेवढ्या मावशी घासून देतील. आणि हे इडलीचं बॅटर वगैरे सगळं काही मी काढून ठेवते आता. तर चला मग फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही आजचा आपला मेन्यू आहे. तर इथे मी अशी नाश्त्याला इडली बनवलेली आहे, पाहू शकता. इडली अतिशय छान झालेली आहे. आणि माझा नख ना हा देव घासल्यामुळे ते काळा काळा झालेला आहे, बाकी काही नाही, स्वच्छ आहे. तर ही आपली इडली आहे. इथे पाहू शकता तुम्ही ॲपल कट केले, ते लोखंडाचे केले, त्याच्यामुळे तसं काळं दिसत आहे. तर इथे आपली ना चटणी आहे, सकाळी आम्हीच्या टिफिनला दिली ती, अशी खोबऱ्याची छान अशी चटणी आहे. डाळ असतात ना भाजके डाळ, ते टाकलेले आहेत. इथं आपलं लंच मेनू तयार आहे, वालाची शेंग आणि चपाती आहे. इथं रात्री परतवलेला एवढा भात शिल्लक आहे, सांबर तयार आहे. आणि अशा प्रकारे आजचा आपला हा मेन्यू आहे. तर चला आता आम्ही करतो नाश्ता, मग भेटतो तुम्हाला नाश्ता वगैरे केल्यानंतर. तर तुम्ही आज तुमच्या घरी ब्रेकफास्टला काय बनवलं नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे नाश्ता करण्यासाठी इथे आहे इडली आहे, सांबर आहे आणि चटणी आहे. तर पावसाळा स्पेशल अशा प्रकारे नाश्ता करण्यासाठी या. तर हे पाहू शकता, अशा प्रकारे आता मी नाश्ता करून घेत आहे छान छान इडली आणि सांबर, आणि हे खात आहे. पावसाळ्याचं छान वाटतं खायला. आणि कालचा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, पाणीपुरीचं आम्ही कॉम्पिटिशन केलं तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो जाऊन नक्की पहा. फ्रेंड्स, आजची मोहीम आहे की आज ना मला वॉशरूम क्लीन करायचं आहे. तर हे पाहू शकता मी वॉशरूम कसं क्लीन करते तुम्हाला मी सांगते. तर बेसिनसाठी हे जे सिंक असतं त्यासाठी रेड हार्पिक असतं आणि बाकीसाठी आपलं निळं हार्पिक. आता मी ते कमोड वगैरे दाखवत नाही. तर इथं निरम्याचं पाणी घेतलेलं आहे. इथे हे वायपर आहे, तर माझ्याकडे असं आहे. तर हे ना इकडे असं केलं तर हे घासायचं होतं, इकडं असं केलं तर हे घासायचं होतं आणि इकडे केलं तर असं पाणी निघतं. तर असं याने मग मी आता आहे ना निरमा टाकून अशा भिंती वगैरे स्वच्छ प्रकारे अशा आहे ना घासून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा सगळ्या भिंती वगैरे घासून घेणार आहे. काच वगैरे सगळं काही चकाचक करत आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सगळं मी आता घासून घेत आहे. तर निघतं बऱ्यापैकी. तर बघूयात आता आपण घासूयात. तर चला, आजची मोहीम आहे आपली बाथरूम क्लिनिंग. दोन्ही पण वॉशरूम धुणारे आहे मी आता आज.
सगळं रेड हार्पिक आणि आपलं जे निळं हार्पिक आहे ते सगळं टाकून ठेवलेलं आहे. फक्त आता घासायचं आहे आणि हँडवॉश भरून ठेवायचे आहेत. तर हे ना 15 दिवसाला हे काम करायचंच असतं. म्हणजे आपल्याला हे आपल्या कामांमध्ये असतं की 15 दिवसाला आपल्याला हे सगळं फील करायचं असतं. त्याच्यानंतर मग किचनमध्ये आपल्याला जाऊन पाहायचं की आपला जो खाऊचा कॉर्नर आहे तिथे काय काय संपलेलं आहे आणि काय काय करायचं आहे. तर ते दिवसभरात मी तुमच्यासोबत शेअर करते. वगैरे घासून गेलेले आहेत मावशी आणि आता सगळं किचन ओटा वगैरे क्लीन झालेला आहे. आणि याच्यामध्ये मी ना दही होतं त्याचं आहे ना कापडात बांधून ठेवलेलं आहे. चक्का म्हणजे आपण श्रीखंड करणार आहोत त्याचं. तर दूध असतं त्याच्यामुळे मग मी करते याचं काही ना काहीतरी. तर आपलं सगळं काही आवरून आणि ते पाहू शकता आपली छान अशी पूजा पण झालेली आहे. आता मी पारायण करायला बसणार आहे. तर आपले दोन्ही बाथरूम घासून बादल्या वगैरे घासून सगळं चकाचक जाऊन आपली मशीन लागलेली आहे कपड्यांना. तर आता मी पारायण करायला बसणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आता अन्वी येईलच. तर अन्वी आल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. आता ना फ्रेंड हे पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दिसते का हाय हॅलो हाव यू. तर आता मी पेटवत आहे चूल. पण ती चूल पेटायला खूप वेळ लागणार आहे. तर त्याच्यावरचा मेनू काय करायचा तो पण अजून डिसाईड करायचा आहे. तर पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. ॲक्च्युली झालं काय आहे ना मला ना फार कंड भारी आहे चुलीचा आणि शेगडीचा आणि कशाचा. तर हे पाहू शकता मी आता शेगडी काढलेली आहे. पाऊस मस्तपैकी पडत आहे धुवाधार छान असा. जरी तुम्हाला दिसत नसला तरी तो मला दिसत आहे पाऊस. तर असा छान असा पाऊस पडत आहे म्हणून मी अशी शेगडी काढलेली आहे. आणि शेगडीवरचा मेनू डिसाईड नाही केलेला. आमच्या मिस्टरांना मी सांगितलेलं आहे 3 पोळ्या शिल्लक आहे, वालाची शेंग शिल्लक आहे. तर भात आमटी करावं. आई म्हणतायत हे करा फोडणीचा भात करा आणि का तर 3 पोळ्या शिल्लक आहेत. आणि बघ आता काय करावं माझं तर डोकंच चालत नाही आहे. शेगडी तर पेटवली आहे मी तर फिक्स नाही. असं वाटते वरणफळं पण करावं. नुसते वरणफळं आणि त्या 3 चपात्या संपून पण जातील. पाहूया काय होते कसं होते. लेट्स सी. अशा प्रकारची शेगडी आहे माझ्याकडे. ही अशी शेगडी आहे. याला आता बॉक्स बिक्स टाकून पेटवली होती. ही अशा प्रकारची आहे. खाली थोडंसंच पडतं फार नाही पडत. तर अशा प्रकारची मी लावले आहे. तर माझ्याकडे ना असले खूप सारे आहेत पहा गोष्टी तुम्ही पाहू शकता. आणि हा बॉक्स आहे ते टाकून मी त्याला पेटवत होते. पेटलं तर ठीक, नाही पेटलं तर काय हरकत नाही. पाऊस कसा पडतो हे कसं समजायचं माहिती का तुम्हाला. स्विमिंग पूल दिसतोय का. तर त्याच्यावरती थेंब 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 पडते का पाणी. हे पाहू शकता तुम्ही. याचा अर्थ पाऊस पडतोय. असं जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला पाऊस हा दिसणार नाही. आणि इकडे पहा आपलं मेट्रो स्टेशन. मेट्रो दिसते का तुम्हाला मेट्रो. हे पाहू अशी मेट्रो जाते. तुम्हाला एका दिवशी दाखवेन मी मेट्रो जाताना. दिसते का मेट्रो. तर पाहू शकता. आता चला आपण ना आता शेगडी पेटवण्याचा अथक प्रयत्न करूयात. पेटली तर ठीक. आणि हे पाहू शकता तुम्ही. हे ना अरे यार हे पण खाल्लं का काय पक्ष्यांनी. नाही हे कशाच तरी वेल आलेला आहे. छान छान सुंदर असं वेल आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू नये तर रानात नेऊन लावू. जर गेलो लवकर तर हे उगवलं तर. आता मेथी तर आहे. कशी आली मेथी पहा. तर याची भाजी पण मी तुम्हाला दाखवेल. तर चला. तर तुम्ही आईंचे केस किती पिकलेले आहेत. त्यांच्या केसांवरती ना लवकरच मेहंदी करायचं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि त्यांचं आता ऑपरेशन कसं झालं गुडघ्याचं बघा. हे पहा हे त्यांच्या गुडघ्याचं असं ऑपरेशन झालेलं आहे. असं त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले. असं आईंच्या दोन्ही पण गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्यातून ते आता रिकवर होत आहेत हळूहळू. आणि हे पाहू शकता असं बाहेर असं पाऊस पडत आहे. तर चला आता मी वेणी घालू आणि मग ठरवूयात काय मेनू डिसाईड करायचं ते. तर चला आज मी तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या मेन्यूमध्ये दाखवते. आज चुलीवरती केलेली वरणफळं. तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये किंचितसा असा ओवा टाकलेला आहे. लाईटने हपका मारला बाई. दी अडकले का लिफ्टमध्ये. शकता गुजराती लोकांमध्ये याला ना दाल ढोकली म्हणतात. आणि मी आहे ना खरं तर वरणफळ आहे ना मला पहिले एकदम सिंपल प्रकारे यायचे. परंतु मी आहे ना बडोद्याला गेले. आमच्या आते सासूबाई आहेत ना तर त्यांच्याकडे दाल ढोकली बनवतात. तर त्यानुसार ते हळद बेसन पीठ आणि मीठ आणि ओवा वगैरे असं टाकून ते पीठ मळतात आणि मग त्याची डाळ ढोकली बनवतात. परंतु मी आहे ना बेसन पीठ नाही टाकलं का तर याचे बेसन पीठ टाकलं ना तर ॲसिडिटी सारखं होतं वरणफळं खाल्ल्यावरती. म्हणून मग मी नाही टाकत. तर मी फक्त हे गव्हाचं पीठ मीठ हळद आणि ओवा अशा एवढं प्रकारे टाकते. आणि हे पीठ मळते आणि मग याचे वरणफळं बनवते. पीठ मळण्यावरती तुमच्यासोबत मी शेअर करते.
तर वरणफळ करणं ना फ्रेंड्स खरंच सोपं आहे. इथे मी घेतलेली आहे, याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकणार, हळद टाकणार आणि हिंग टाकणार. हिंगाने काय होतं ना, ॲसिडिटी होत नाही. तर याच्यामध्ये तुरीच्या डाळीने थोडं ॲसिडिटी असतं म्हणून ना, म्हणजे रात्रीचं हे पदार्थ शक्यतो थोडासा ॲसिडिक असतो म्हणून मी तसं ॲसिडिटी करते. नाही तर तुम्ही म्हणाल की ही करते खरं आणि नुसतं ॲसिडिटी करते, तर असं काही नसतं. की आपण खातो पण खाताना मग काही त्रास होऊ नये म्हणून, बाकी काही नाही. आता मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. आता हिंग आहे ना, आज नवीन फोडत आहे ही डबी, मी हा हिंग वापरते. फ्रेंड्स आता मी कुकरला लावलेला आहे डाळ आणि इथे मी अशी कणिक मळून ठेवलेली आहे. थोडी घट्टच कणिक मळायची, फार पातळ नाही मळायची. आणि असे दूध तापून ठेवलेले आहेत. आणि बाहेर आता शेगडी आईंना सांगितलेलं आहे थोडंसं त्याला हवा मारायला. हे पहा, आई अशा प्रकारे बसून इथं आहे ना असं हे पेटवत आहेत. तर हे पाहू शकता, असे हळूहळू शेगडी पेटत आहे. तर पेटलं तर मग करूयात आपण याच्यावरती. असं होईल मग आपल्याला ना मेनू नाही राहणार. जर चुलीवरती स्वयंपाक करत आहे, त्याच्यामध्ये मोहरी छान अशी तडतडली आहे. तर थोडंसं याच्या आतमध्ये दाखवा ना असं. आता मी इथे घेतलेला आहे अद्रक, लसूण, कढीपत्ता, जिरी मोहरी टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये. अजून थोडी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं. पाहू शकतो तुम्ही, चुलीला जाळ छान लागलेला आहे. आणि हे आपलं वरण पण अशा प्रकारे शिजलेलं आहे. तर आज आपण बनवूयात मातीच्या भांड्यामध्ये वरणफळं. तर वरणफळं तर आपण नेहमीच खातो घरी, पण असं शेगडीवरती बाहेर शिजवलेलं मातीच्या भांड्यामधलं आपण आज छान असं मेनू केलेला आहे. तर आता इथं मी अद्रक, लसूण, कढीपत्ता टाकत आहे. आणि याच्यामध्ये ना ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. आता मी लाल तिखट टाकते, थोडीशी हळद टाकते, थोडासा काळा मसाला टाकते. हां, असं याच्यात दाखवा म्हणजे दिसेल ना, गाईज न दिसेल मग याच्यात. थोडंसं अजून थोडंसं तिखट मी टाकते. तर आपले मिस्टर म्हणतात की जास्त नको तिखट, बास. आता याच्यामध्ये चर्र तडका द्यायचा छान. आता वरतून कोथिंबीर टाकायची आणि वरणफळं करून टाकायची छान. आता त्याला उकळी येऊ द्यायची छान अशी. मग तयार आहेत आपली चुलीवरची छान खाण्यासाठी वरणफळं. फ्रेंड्स, बाहेर ना आपले वरणफळं रेडी होत आहेत. तर इथे मी घेतलेलं आहे गूळ आणि आमसूल. तर गूळ आणि आमसूल ना मला प्रत्येक पदार्थांमध्ये आवडतो, वरणफळांमध्ये पण छान लागतो. तर त्याचं असं आहे ना की मी माझ्या ज्या चुलतींकडे राहिलेली आहे ना, तर त्या आहेत पंढरपूरच्या. आणि पंढरपूरमध्ये ना शक्यतो बहुतेक पदार्थांमध्ये ना गूळ आणि आमसूल वगैरे किंवा चिंच वगैरे असे पदार्थ टाकले जातात, म्हणजे गोडधोड पदार्थ असे बनवले जातात. त्याच्यामुळे मला पण सवय आहे आणि मी आता घरातल्यांना पण सवय लावली आहे, त्याच्यामुळे त्यांना पण आवडतं. तर आता ह्या पाण्यामध्ये मी अशी मिक्स करते. आता हे गुळ आमसुलाचं जे पाणी असतं ना, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकूया. तर पाहू शकता तुम्ही, आता आमच्याकडे ना लाईट गेलेली आहे. तर तुम्हाला ना मी इथं बाहेरची लाईट लावली असते. तर हे पाहू शकता, आता याच्यामध्ये मी असं टाकते. अंधार दिसत असेल तुम्हाला, काही दिसत नसेल ॲक्च्युली, काही हरकत नाही. जाळ आपला अशा प्रकारे लागलाय पहा. आता आहे ना फ्रेंड्स, मी वरणफळं बनवायला घेत आहे. एका दिवसामध्ये आज तुम्हाला 2 रेसिपीज माझ्या पाहायला मिळतील. तर व्हिडिओ आपला थोडा मोठा होतोय, पण काही हरकत नाही. तुम्हाला असं छान छान रेसिपीज पाहायला मिळत आहेत, तर तुम्ही पहा. आणि मी आता बाहेर अशी बसले असते, परंतु तिथे लाईट नाही आहे, त्याच्यामुळे मग मी आता इथेच वरणफळं अशी बनवून घेते. तर कशी बनवते ते पहा. मी असा ना पिठाचा गोळा घेतलेला आहे एवढा, आणि त्याला दुमडून वगैरे काही न करता सरळ 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 लाटायचा. आणि ते चौकोनी गोल तुम्हाला हवे त्या शेपमध्ये ते कट करायचे, एवढंच फक्त. मी अशा शेपमध्ये ना वरणफळ असे आपले कट करून घेतलेले आहेत. कोणी याला चकुल्या म्हणतं, कोणी याला चकल्या म्हणत्या. प्रत्येक भागामध्ये याला म्हणजे म्हणण्याची पद्धती वेगळी आहे, परंतु मी लहानपणापासून याला ना वरणफळच म्हणतो, म्हणून मग मी वरणफळच म्हणत आहे. तर हे पाहू शकता, अशा प्रकारे ह्याचे असे बारीक बारीक करून घ्यायचं आणि पातळ करायचं. जाड केलं ना ते शिजत नाही, आणि शिजल्यानंतर मग पोटाला त्रास होतो, म्हणून असे पातळच करून घ्यायचे, खूप जाड नाही करायचे. तर चला आता आपण सोडूयात. जसं की मी सांगितलं, सकाळी आमचा भरपूर स्वयंपाक शिल्लक आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसंच काहीतरी करायचं होतं. मग हे बा अशा प्रकारे याला तो उकळी पण आलेली आहे. तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही, परंतु आता मी ना थोडासा दुसरा कॅमेरा आणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, का तर लाईट गेलेली आहे. तर फ्रेंड्स, दुसऱ्या फ्लॅशलाईटची मी ऑन करून तुम्हाला दाखवते, आणि माझी पण बॅटरी अगदी 5%च राहिलेली आहे. तर अशा प्रकारे पहा, उकळी आलेली आहे आपल्या ह्याला आता वरणाला. तर वरणच म्हणू शकतो आपण, आमटी म्हणू शकतो याला. आता मी कसं पकडू आणि कसं करू, तुम्हाला मी कसं दाखवू.
खूपच मोठा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. आता मी कसं दाखवू तुम्हाला, दिसते का? तर थांबा फ्रेंड्स, मी ना दाखवते तुम्हाला. आता हे सोडून याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं, तर असं याच्यामध्ये सोडून घ्यायचं. तुम्ही आता समजून घ्या, याच्यामध्ये लाईट नाही आहे त्याच्यामुळे असे असे हळूहळू हळूहळू एक एक वरणफळ असे हे आतमध्ये गेले ना, हे सुट्टे सुट्टे होतात, काहीच प्रॉब्लेम नसतो याला. तर हे पहा, अशा प्रकारे आता सोडून घ्यायचं आहे. आपली शिगडी अशी पहा, असे आपले वरणफळ रेडी होत आहेत आणि मी असे सोडत आहे त्याच्यामध्ये. आपण ना याच्यावरती ना चुलीवरचा वडापाव ना लवकरात लवकर आपण रेसिपी करूयात. मी तुम्हाला दाखवेल चुलीवरती. हे पहा, अशा प्रकारे आहेत वरणफळ हे. आणि मी आता हे असे सोडून घेत आहे एक एक गरम परंतु मात्र हे पाणी उकळलं ना तरच सोडायचे. जर हे पाणी तुमचं गरम नसेल ना तर मात्र आहे ना हे एकमेकांना चिटकून बसणार ना, अजिबात चांगले नाहीत लागणार. मग सगळा तुमचा चिखल होऊन जाईल. या पाण्याला उकळी आल्याशिवाय, अगदी गरम आणि कडक असल्याशिवाय बिलकुलच हे वरणफळ याच्यामध्ये सोडायचे नाहीत. हे पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये गेलेत ना असे एकदम असे सुट्टे सुट्टे होऊन जातात. पहा, एकदम असे सुट्टे सुट्टे होऊन जातात. आणि पाणी मग तुम्हाला टाकायचं असेल ना वरून, जर पाणी जर कमी पडेल असेल आणि वरून टाकायचं असेल ना, तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. याच्यामध्ये गरम पाणी करायचं आणि मग टाकायचं. गार पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, मग चव पण जाते आणि चिकट पण होईल. कुठल्याही पदार्थांमध्ये जर वरून पाणी ॲड करायचं असेल तर त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणी करायचं आणि मगच ॲड करायचं. जर तुम्ही गार पाणी ॲड केलं तर ते मग पदार्थ तुमचा तो बिघडू शकतो. मग तो काही असू द्या. आता याच्यामध्ये पहा, मी अगदी एकमेकांना चिटकलेले वरणफळं पण सोडलेले आहेत, तरी पण ते आतमध्ये जाऊन मग सुट्टे होतात. का तर आपलं पाणी जे आहे ना ते उकळलेलं आहे म्हणून. आता वरून गार्निशिंगसाठी आणि चवीसाठी आपण कोथिंबीर टाकणार आहोत चिरून, आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं, की तयार आहेत आपले छान गरमागरम असे वाफाळलेले पावसाच्या वातावरणात मस्तपैकी असे वरणफळं. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का नक्की मला सांगा. खूपच ही आहे, आणि टेस्ट करून पाहायचं याच्यामध्ये मीठ काय कमी आहे का. तर माझं तर सगळं बरोबर आहे. मला ना शक्यतो टेस्ट करायची सवय नाही आहे कुठलाही पदार्थ बनवताना, मग कमी असेल तरी चालतो. पाहू शकता तुम्ही. हे पहा, अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, आता आपण पाहूयात की आपले वरणफळं कसे झालेले आहेत. तर फ्लॅशलाईटनी, वाव, तर पाहू शकता तुम्ही किती उकळी सुंदर फुटलेली आहे याला. तर आता ना आईंनी पकडलेलं आहे त्याला, आणि हे पाहू शकता तुम्ही काय सुंदर अशी उकळी आलेली आहे. मस्त शिजले ना. वरती आले म्हणजे शिजले. वरती आले म्हणजे वरणफळ शिजले, असं याचा अर्थ होतो. तर हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपलं आता आपले कोळसे पण खूप पेटलेले आहेत, खूप पेट घेतलेला आहे कोळशांनी. त्याच्यामुळे ना खूप मस्तपैकी अशा आपल्या मातीच्या भांड्यामधले वरणफळं. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अजून याच्यावरती ना कोथिंबीर टाकायची आहे. तर चला, आता मी कोथिंबीर कट करून आणते आणि आता मी खातानाच तुम्हाला दाखवतो की टेस्ट कशी आहे ते. आता आम्ही आहे ना तिथं वरणफळं आपली शिजलेली आहेत, आता आतमध्ये आणून टाकते. तर इथे ना आता ठेसा करत आहे मी, म्हणजे याच्यामध्ये. तर हे पहा, मिरच्या आहेत. तर आई म्हटल्यात की आता त्या आहेत ना त्याच्यामध्ये टाकणार आहेत, मिरच्या वगैरे निवडून. आणि तर मी ना तेल वगैरे टाकून देते इथेच. मग अंधारामध्ये तर बाहेर काही दिसत नाही. अशा प्रकारे तेल वगैरे टाकते. आणि मीठ पण टाकायचं ना याच्यात, नंतर टाकते का? हां, बरं, चालतंय. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे झालेले आहेत आपले वरणफळं. अजून पण उकळी येत आहे मातीच्या भांड्यामध्ये असल्यामुळे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपले वरणफळं मस्त वगैरे तयार झालेले आहेत. आणि किती मऊ आणि किती छान शिजलेले आहेत. पहा, गॅसवरती असे इतके मऊ नाही शिजत जेवढे आपले चुलीवरती शिजलेले आहेत. आणि असं याला झाकून ठेवते मी आता. आणि आई खरडा हे करते, मला पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय, कांट कंट्रोल. तर हे पहा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे ना आता वरणफळं वाढलेली आहेत, सर्व केलेली आहेत, आणि लिंबू आहे याच्यावरती. मस्तपैकी गावरण तूप सोडायचं आणि लिंबू पिळायचं. इतके सुंदर लागतात. आता खाऊन मला सांगतील मिस्टर दिघे कसं झालेलं आहे ते.
तुम्ही टेस्ट करून मला सांगा वास कसा येतोय. चांगला आहे. फुकून खा, गरम लागेल. कसे झाले असं करा ना, असं जगास जगास थँक्यू. थोडं मीठ कमी आहे जगास मीठ कमी आहे. थोडं. चुलीवरती त्याच्यानंतर ना अशा प्रकारे हे मिरचीचा खरडा करायला ठेवलेला आहे. हिरवी मिरची आहे, लसूण आहे, मिरच्या आहेत आणि याला थोडंसं मी आता हलवते आणि जेवायला बसते, जेणेकरून ते मस्तपैकी चुलीच्या आरावरती होतील. छान प्रकारे आपला असा खरडा तयार होईल. तर फ्रेंड्स अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजची वरणफळं दाखवली तुम्हाला. आजच्या मेनूमध्ये, संध्याकाळच्या मेनूमध्ये वरणफळं होती आणि सकाळी घेवड्याची शेंग दाखवली. तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट्स करा. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.